स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ खूप असा छान आहे. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान मी तुम्हाला कोठे आहे हे सांगणार आहे. आज तुम्हाला आनंदाची बातमीही मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान. श्री गुरुपीठातील मुख्य स्थान हे मूळ दरबारातील मध्यभागी आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज हे सिंहासनावर बसलेले आहेत. साक्षात आपल्यासमोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होईल. इतकी सुंदर मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज वेगवेगळ्या वेशभूषा केल्या जातात. आपण थोडा वेळ मूर्तीसमोर बसून ध्यान केले तर जीवनातील अत्यंत उच्च अनुभूती आपल्याला प्रत्ययास येईल. मूर्तीचा चेहरा इतका बोलका आहे की महाराजात आपल्याशी हितगुज करतील असे वाटतं. महाशक्तिपीठ श्री गुरुपीठातील मूळ दरबारातील सिंहासनावर अधिष्ठित श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर डावीकडून श्री कालभैरव महाराज, श्री रेणुका माता, श्री महालक्ष्मी माता, मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मुख्य दरबार, तदनंतर श्री तुळजाभवानी माता, श्री सप्तशृंगी माता व श्री पंचमुखी हनुमानांची मूर्ती आपणास दिसतील. अतिशय सुरेख, आकर्षक व भव्य दिव्य अशा स्वरूपाच्या या सर्व मूर्ती असून चंदनी गाभाऱ्यात अतिशय सुरेख, आकर्षक व भव्य दिव्य अशा स्वरूपाच्या या सर्व मूर्ती असून चंदनी गाभाऱ्यात विराजमान आहेत. आई भगवंतींना नित्य सुंदर पोशाख चढविला जातो. शोभा अलंकारांनी त्यांचे तेज विलक्षण भासते. संरक्षण देवता म्हणून श्री कालभैरव महाराज व श्री पंचमुखी हनुमान या देवता आहेत. पंचमुखी हनुमानांची अतिशय दुर्मिळ धाटणीची सुबक मूर्ती आहे. मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर निश्चितच प्रत्येकाचे मन आनंदित व प्रफुल्लित होईल. मोरेदादांचे स्मृतिस्थान. दरबाराच्या ईशान्य कोपऱ्यात हे पवित्र स्थान आहे. सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी केलेल्या तेजाच्या उपासनेतून ते तेज सद्गुरू परमपूज्य मोरेदादांना मिळाले, म्हणून त्यांना तेजोनिधी असे म्हणतात. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी जनमानसाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडवले. परमपूज्य मोरेदादा हे नेहमी सांगायचे की श्री रामाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांचे प्रायशिष्य श्री हनुमानांचे दर्शन अगोदर घ्यावे. श्री हनुमंतांना विनंती करावी की आम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवा. त्याच पद्धतीनुसार आपण सद्गुरू परमपूज्य मोरेदादांना विनंती करावी की आम्हाला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडवा. अशी विनंती करूनच मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंगलमय मूर्तीचे दर्शन घ्यावे. श्री गुरुपीठ व औदुंबर यामध्ये विस्तीर्ण असा सभामंडप आहे. साहजिकच आपल्याला त्यावर मुक्तपणे फिरावेसे वाटेल. प्रवेशद्वाराचे कमान आकाशाला गवसणी घालणारे आहे. प्रवेशद्वाराजवळ गजराज आपले स्वागत करतात. 3 भव्य दरवाजे असून त्यावर श्री महासरस्वती, श्री महागणपती, श्री महालक्ष्मी या देवता द्वारदेवता स्वरूपात विराजमान झालेले आहेत. मधल्या प्रवेशद्वारावर साक्षात श्रीयंत्र आहे. ते 5 फूट रुंद व 7 फूट उंच असे भव्य आहे. एवढे मोठे यंत्र आपणास कदाचित कोठे पाहावयास मिळेल. त्याखाली 2 मिनिटे उभे राहिल्यास आपल्याला श्रीयंत्राच्या दिव्यशक्तीची अनुभूती येईल. प्रवेशद्वारातून प्रवेश घेतल्यानंतर प्रथम डाव्या बाजूला म्हणजेच मंदिराच्या आग्नेय कोपऱ्यात वळावे. तिथे आपल्या सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांच्या चरणपादुकाचे दर्शन होईल. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग सद्गुरू महापूज्य पिठले महाराजांनी सुरू केला. या मार्गाची सर्व रचना त्यांचीच आहे. इथे त्रिकाल होणाऱ्या आरत्या त्यांनी स्वतः रचलेल्या आहेत. आपण तेजोनिधी हा ग्रंथ जरूर वाचावा, कारण त्यात आपल्या सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांच्या जीवनात कार्याविषयी अपूर्व अशी माहिती मिळेल. हा सेवा मार्ग त्यांनी सुरू केला असल्यामुळे प्रथम त्याचे दर्शन घेऊनच मंदिरात प्रवेश करावा, अशी कालांतराची ही पद्धत आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गावातून पूर्व दिशेला आपल्याला अतिशय सुंदर असे गुरुपीठ दिसते. साहजिकच आपली पावले गुरुपीठाकडे ओढली जातात. हे स्थान त्र्यंबकेश्वरपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना प्रयाग तीर्थाजवळ एक भव्य कमान आपल्याला आकर्षित करेल. तोच गुरुपीठाकडे जाण्याचा रस्ता आहे. दुसरा रस्ता त्र्यंबकेश्वर गावातून मुख्य मंदिरापासून आहे. श्री गुरुपीठात प्रवेश केल्यानंतर एक छोट्याशा टेकडीवर नंतर सर्वप्रथम आपल्याला वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान लागते. परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात वटवृक्षाखाली वास्तव्यास होते. तेथेच आज अक्कलकोटचे मुख्य मंदिर उभारण्यात आले आहे.
त्या स्थळाची स्मृती जागृत करणारे प्रति अक्कलकोट या ठिकाणी आहे. श्री स्वामी चरित्र सारांशभूत वर्णन केल्याप्रमाणेच भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची गोतातड यात्रेची सुरुवात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून केली. त्यावेळेस त्यांचे वास्तवच याच वडाच्या वृक्षाखाली असावे याची साक्षात पुरातन वृक्ष देत आहे. या वटवृक्षाखाली छोटेसे मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिला नमस्कार करून या वटवृक्षाला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेला वटवृक्षाच्या पारव्यांना स्पर्श करून त्या आपल्या कपाळावर टेकवावी. त्यावेळी साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणस्पर्शाची जाणीव होईल. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, माझे गाव दत्तनगर. वटवृक्ष मूळ मीच स्वरूपात या वटवृक्षाच्या रूपाने उभा आहे. वटवृक्ष स्वामी महाराजांच्या श्री क्षेत्र औदुंबर दर्शनानंतर समोरील रस्त्याने छोटीशी चढण चढल्यानंतर आपल्या टेकडीवर जाता येते. हा रस्ता म्हणजे दोन्ही बाजूला उजवीकडे असल्यामुळे एखाद्या गळगळीत वाटचाल केल्याचा अनुभव देणार आहे. टेकडीवर आपल्याला समोरच श्री औदुंबरचे पवित्र दर्शन घडते. हा वृक्ष हजारो वर्षापूर्वीचा असावा असे वाटते. श्री गुरुपीठ औदुंबर यामध्ये विस्तरणाचा सभामंडपही आहे. सराची ही जी सेवा आहे, महाराजांची जी माहिती आहे त्यातून कुठल्या सेवा सांगितल्या गेल्या आहेत त्या जर तुम्ही ऐकल्या असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. या पूर्ण ऐका. तुमचा आजचा दिवस जो आहे तो खूपच आनंदात जाणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप असे छान छान बदल घडणार आहेत. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे. स्वामी समर्थ आपल्या सदैव पाठीशी असतात, सदैव आपलं रक्षण करत असतात. फक्त आपली परीक्षाही घेत असतात. त्या प्रत्येक परीक्षामध्ये आपण पास होणं खूपच गरजेचं आहे. भले अडचणी भरपूर येतात, अडचणीतून महाराज स्वतः काढतात. फक्त महाराजांना सांगायचं, महाराज माझ्या आयुष्यामध्ये खूप अशी अडचण आहे, तर गॅरंटी देऊन सांगतो की त्या अडचणीतून महाराज स्वतः मार्ग तुम्हाला काढून देतील. फक्त विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.